जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ते या सगळ्या चळवळीचे जनक ज्यांना आपण माननीय जरांगे पाटील यांचं मनापासून मला पाठिंबा दिला त्याबद्दल आभार मानतो। गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या वेळेला आपल्या मराठा समाजाचे प्रश्न निर्माण झाले, रस्त्यावर उतरण्याची ज्या वेळेला वेळ आली किंवा समाज म्हणून ज्या वेळेला समाजाची मागणी किंवा ही आली त्यावेळेला मी माझ्या परीनं समाजावर राहण्याचं काम केलंय। नागपूरच्या अधिवेशनात सुद्धा मराठा आरक्षणावरचं विषय चर्चेला घेऊन त्याच्यावर सरकारला सुद्धा जरी सरकारचा आमदार होतो तरी सरकारला त्याच्यावर उत्तर द्यायला लागलं आणि ती चर्चा त्यावेळेला बरेच दिवस चालली। सगळे आमदार बोलले, पण मला एक अभिमान आहे की मला ती सुरुवात करून देता आली आणि नक्कीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा लढा आपला चालू राहणार आहे। जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये समाजाबरोबर मी कायम आहे। माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे की मराठा समाजातील गरजू जी कुटुंब आहेत त्यांना 100% आरक्षणाचं जे काही असेल तो फायदा झाला पाहिजे। त्यांची परिस्थिती सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक या सर्व याच्यामध्ये त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे। समाज जो काही नाही काय म्हणायचं अनेक वर्षापूर्वी होता ती समाजाची परिस्थिती आता गावोगावी राहिलेली नाही। मराठा समाज जरी संख्येनं मोठा असला तरी आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या तो दुर्बल झालेला आहे असं नक्कीच आपल्याला बघायला मिळतं आणि नक्कीच माझ्या पक्षामध्ये सुद्धा भाजपमध्ये सुद्धा मी याचा पाठपुरावा सतत मी उदयनराजे आम्ही दोघेही करत राहू आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू। त्याचबरोबर आता जो विषय आपल्या मुलांच्या हॉस्टेलचा आला तरी ही मागणी आपण दिली, पण याआधीच मी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांकडं आणि देवेंद्रजींकडे मागणी ठेवली होती की तुम्ही कोल्हापूरला त्यांनी पहिलं काय म्हणायचं आपलं हॉस्टेल त्यांनी तिथं दिलं म्हटलं साहेब कोल्हापूर एवढंच सातारचं पण होतं त्याच्यामध्ये शहर जरा छोटा असेल कोल्हापूरपेक्षा, पण इतिहासामध्ये किंवा ह्याच्यामध्ये उलट सातारचं महत्त्व जास्त आहे आणि अशा ह्याच्यामध्ये कोल्हापूरला होतंय आणि सातारला नाही, ते थोडं म्हणलं चुकीचं होतं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या इथं मराठा समाज